गुरुकुंज उपसा सिंचन योजना. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर, जलसंपदा विभाग अमरावती व ऊर्ध्व वर्धा सिंचन मंडळ अमरावती अंतर्गत पाटबंधारे विभाग अमरावतीद्वारे गुरुकुंज उपसा सिंचन योजना या अमरावती जिल्ह्यातील वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पावनभूमीवर एक महत्त्वाकांक्षी योजनेचे काम पूर्ण करण्यात आले आहे. पश्चिम विदर्भातील सिंचन अनुशेष असलेल्या भागात ऊर्ध्व वर्धा प्रकल्पाचा भाग असलेल्या या योजनेमुळे तिवसा तालुक्यातील 22 गावांमध्ये 7109 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होत आहे. तिवसा तालुक्यामधून ऊर्ध्व वर्धा प्रकल्पाचा उजवा मुख्य कालवा गेलेला आहे. तथापि या कालव्याच्या पश्चिमेकडील भाग उंचावर असल्याने पारंपरिक पद्धतीने सिंचनाचे पाणी पोहोचू शकत नव्हते. यामुळे सदर भाग सिंचनाच्या पाण्यापासून वंचित राहिला होता. याकरिता तत्कालीन लोकप्रतिनिधींनी उपसा सिंचन योजनेद्वारे या भागातील कोरडवाहू शेतीला सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेऊन ऊर्ध्व वर्धा प्रकल्पाच्या चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता प्रस्तावित गुरुकुंज उपसा सिंचन योजनेचा प्रकल्पाचा भाग म्हणून समावेश करून दिनांक 13/7/2009 ला रुपये 212.63 कोटी किमतीस प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. ऊर्ध्व वर्धा प्रकल्पाच्या उजवा मुख्य कालव्याच्या साखळी क्रमांक 43,245 मीटर वरून 595 अश्वशक्तीचे 3 पंपाद्वारे पाण्याची उचल करून 46.78 मीटर उंच व 5040 मीटर अंतरावरील दासटेकडी गुरुदेव नगर येथे स्थित वितरण कुंडापर्यंत 1100 मिलीमीटर व्यासाचा ऊर्ध्वगामी नलिकेद्वारे पोहोचविल्या जाते. योजना अखंड कार्यरत राहावी याकरिता डवरगाव येथील विद्युत वितरण केंद्रावरून 22 किलोमीटर लांबीच्या केव्ही उच्चदाब विद्युत वाहिनीद्वारे विद्युत पुरवठा केला जात असून पंपगृह परिसरात 33/6.6 केव्ही स्टेप डाऊन उपकेंद्र स्थापन करून पंपांना विद्युत पुरवठा केला जातो. वितरण कुंडामधून गुरुदेवनगर, विचोरी व फतेपूर या 3 उपवाहिन्यांना व 1100 मिलीमीटर व्यासाची गुरुत्वा वाहिनीद्वारे संपूर्ण लाभक्षेत्रामध्ये गुरुत्वाबलाने सिंचनाचे पाणी नियोजित लाभक्षेत्रात पोहोचविल्या जाते. गुरुत्वा वाहिनीवरून 19 उपवाहिन्या जोडल्या असून त्या नियोजित लाभक्षेत्रापर्यंत पाणी पोहोचवतात. पुढे या उपवाहिन्यांना 6 ते 12 हेक्टरच्या नियोजित चक क्षेत्रापर्यंत पाणी पोहोचवणाऱ्या बंद नलिका जोडलेल्या आहेत. प्रत्येक चक क्षेत्रामध्ये प्रवाहाच्या आवश्यकतेनुसार शेतीमधील प्रत्येक सिंचनाकरिता 7 ते 14 आउटलेट व्हॉल्व्हसह बसवलेले आहे. योजनेची संपूर्ण वितरण प्रणाली शासनाच्या नवीन धोरणानुसार बंद नलिका म्हणजेच पाईपद्वारे स्थापित करण्यात आलेली आहे. गुरुकुंज उपसा सिंचन योजनेच्या संकल्पानुसार प्रत्येक पाणीपाळीमध्ये 50% लाभक्षेत्रास 6 दिवस व उर्वरित 50% लाभक्षेत्रात 6 दिवस अहोरात्र सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 3 दिवसाच्या विश्रांतीनंतर पुढील पाणीपाळी वरीलप्रमाणे सुरू करण्यात येईल. अशा प्रकारे दर 15 दिवसांनी प्रत्येक लाभक्षेत्रास सिंचनाचा लाभ घेता येणार आहे. सर्व आउटलेट हे सार्वजनिक मालकीचे असून त्यावरून आजूबाजूचे अल्पभूधारक सिंचनाचा लाभ घेऊ शकतात. योजनेच्या किफायती संकल्पनेमुळे प्रत्येक चकक्षेत्रातील 7 ते 14 आउटलेटपैकी एका वेळी 1 किंवा 2 आउटलेटवरूनच सिंचनाकरिता पर्याप्त प्रवाह उपलब्ध होऊ शकतो. यामुळे प्रत्येक चकक्षेत्रातील लाभधारकांनी आपसी सहमतीने सिंचनाच्या वेळा वाटून घेणे अपेक्षित आहे. महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम 2006 नुसार योजनेच्या लाभक्षेत्रात 16 पाणी वापर संस्था स्थापन करण्यात येत आहेत. स्थापनेची पूर्वतयारी झाली असून मार्च 2023 पर्यंत कार्यवाही पूर्ण होणार आहे. वितरण प्रणालीच्या करारनाम्यानुसार योजना कार्यान्वित झाल्यापासून 5 वर्षांपर्यंत देखभाल, दुरुस्ती व व्यवस्थापनाचे काम कंत्राटदाराद्वारे होणार आहे. यामध्ये सुरुवातीला कंत्राटदाराद्वारे पूर्ण व्यवस्थापन, मध्यंतरी कंत्राटदार व पाणी वापर संस्था यांच्याद्वारे संयुक्त व्यवस्थापन व शेवटच्या टप्प्यात
पाणी वापर संस्थांना लाभक्षेत्र हस्तांतरित करून संस्थांद्वारे व्यवस्थापन केल्या जाणार आहे. गुरुकुंज उपसा सिंचन योजना दिनांक 20/11/2022 पासून रब्बी हंगामाकरिता कार्यान्वित करण्यात आली असून प्रथम पाळी संपलेली असून दुसऱ्या पाळीस सुरुवात झालेली आहे. कोरडवाहू भागात सिंचनाची सुविधा उपलब्ध करून दिल्याने लाभधारकांमध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे व शासनाच्या प्रती सर्वत्र कृतज्ञतेची भावना व्यक्त होत आहे. दादा, आपलं नाव काय? मी सूरज दिनकरराव चौधरी. हा मौजा वर्रा 143. गुरुकुंज उपसा सिंचन योजनेबद्दल आपलं काय मत आहे? गुरुकुंज उपसा सिंचन योजना ही अतिशय चांगली योजना या क्षेत्रामध्ये लाभलेली आहे. रब्बी हंगामामध्ये 100% मिळतेच. त्यामुळे आम्ही सरांशी संपर्क केला, यांच्या डिपार्टमेंटशी संपर्क केला आणि माझ्या मते मोजके 3 ते 4 दिवसांमध्ये आम्हाला फीडबॅक मिळाला आणि जेवढेही आमचा मौजा आहे वरा मौजाला पाणी सुटलं आणि त्या पाण्यामुळेच आज जी तुम्हाला ही पिकं दिसून राहिली फक्त त्या पाण्यामुळे जगलेली आहेत. मी अवधूत मोतीरामजी शिरपुरे, मौजा भरा, गट क्रमांक माझा 45 आहे. मी ॲक्च्युअली 28 नोजल उडवले. जिथं पाणी येते तिथं पाणी बंद करून दुसरीकडे जिकडे पाणी जात नाही त्याच्यावर पाणी पोचलं पाहिजे असे प्रयत्न करतोच. आणि मी ताराबाई सहकारी वापर संस्थेचा अध्यक्ष. मी सुरेश विठ्ठलराव माहुरे, मुक्काम चंदुरजना माहुरे. आपला गट क्रमांक आहे 71. पाणी वापर संस्था स्थापन झाल्या आहे. त्या पाणी वापर संस्था स्थापन व्हायलाच पाहिजे होत्या. थोड्या उशिरा झाल्या, याच्या अगोदरही जरी झाल्या असत्या मागच्या वर्षीचं जर पाणी सुटलं तेव्हा. कारण पाणी वापर संस्था स्थापन झाल्यापासून शेतकऱ्यांना जे आता माहिती मिळत आहे म्हणजे गुरुकुंज उपसा सिंचन योजनेची स्थानिक पातळीवरची तिथली माहिती हे ते थेट त्या ठेकेदारासोबत किंवा अधिकाऱ्यासोबत संपर्क करून विचारत होते. आता ते पाणी वापर संस्थेच्या मार्फत कळवल्या जातात. नमस्कार दादा. नमस्कार. आपलं नाव? स्वप्नील राजेंद्र केने. बरं, आपला मौजा कोणता आहे? वाठोळा खुर्द. गट क्रमांक? 75. तर त्याचा उन्हाळ्यात फायदा झाला आम्हाला बगीच्यासाठी आणि आता जे 1 महिन्याची गॅप पडली होती पाण्यासाठी खरीपसाठी सुद्धा फायदा झालेला आहे. हो, भरपूर फायदा झाला त्यासाठी. नमस्कार काका. नमस्कार. विद्याधर साहेबराव भोजने, भांबोरा. बरं, गुरुकुंज उपसा सिंचन योजनेचं पाणी आपल्या शेतापर्यंत पोहोचलं का? पोहोचलं. प्रेशर वगैरे चांगलं आहे? बरं आहे. नमस्कार दादा. राम दादा. किशोर किसनराव शेंडे, वर्रा. आपण कोणत्या पाणी वापर संस्थे सदस्य आहे? अवधूत महाराज. व्यवस्थित आहे आणि पाणी पण भरपूर भेटून राहिलं, फायदे पण भरपूर झालेले आहे. फोन केल्यानंतर येतात, काही अडचण असली ते सांगतात, सांगितल्यानंतर ते पण काम करून देतात. नमस्कार. प्रफुल्ल किसनराव मग फोन केल्यानंतर तुम्ही सहकार्य केलं, यावं नाही केलं, मागच्या वेळेसही केलं. आमच्या गावासाठी तर 1 नंबर आहे. कारण का आमचा जो सर्वे नंबर आहे ह्या शेतीला पाणीच नाही मिळत होतं आजपर्यंत. कॅनलचं पाणी इकडे येऊ शकत नाही माथा असल्याच्यानं. त्याच्यामुळे ह्या सिंचन योजनेमुळं आम्हाला 100% फायदा झाला आमच्या शेतीसाठी. माझं नाव आहे निळकंठ दादाराव बायस्कर. माझा गट क्रमांक आहे 41 मौजा रघुनाथ. तर जे उपसा जलसिंचन योजना आहे हे अतिशय आमच्या फायद्याची आहे. आता कपाशीला रब्बी पिकामध्ये भरपूर असे फायदे झाले. बरोबर सर्व यांनी आता प्रोजेक्ट हे चालू होण्यासाठी समजा 1 वर्ष पूर्ण होते. मागच्या वर्षी ट्रायल बेसवर होतं. माझं नाव विजय मधुकरराव माहोरे, मौजा शिरसगाव. 386. जे आमच्या इथे जे पाण्याची टंचाई होती किंवा जे शेतीला विकास व्हासाठी पाणी वगैरे आमच्याकडे कमी प्रमाणात होतं. पाणी आम्हाला चांगल्या पद्धतीने मिळू लागलं. म्हणजे कधी समजा आम्हाला काही वाटलं की बा आता पाणी कमी होऊन राहिलं किंवा आम्ही त्यांना असं सांगितलं किंवा फोन वगैरे जर केला त्यांना तर लगेच त्या पद्धतीने ते सर्व्हिस देतात आणि चांगल्या पद्धतीने कम्युनिकेशन पण चांगलं आहे आणि सहकार्य करतात. अशी कधीच कुठल्या प्रकारची अडचण वगैरे आम्हाला जाणवली नाही. चांगल्या प्रकारे सहकार्य करतात. मी अमोल गुरव, कार्यकारी अभियंता, अमरावती पाटबंधारे विभाग, अमरावती. गुरुकुंज योजनेचे काम पूर्ण झालेले असून त्यावरती 16 पाणी वापर संस्था स्थापन झालेल्या आहेत. गुरुकुंज योजनेवरती पाणी वापर संस्था व कंत्राटदार यांच्यासोबत 3 वर्षे परिचालन करावयाचे आहे. त्यानंतर 2 वर्षे हे पाणी वापर संस्था यांनी स्वतंत्र पाहावयाचे आहे. माझे लाभधारकांना एवढेच सांगणे आहे की आपण वैयक्तिक व्हॉल्व ऑपरेट करू नये, तसेच यंत्रणेत बिघाड होणार नाही याची दक्षता घ्यावी. गुरुकुंज योजनेच्या लाभधारकांनी पाणी मागणी ही पाणी वापर संस्थेमार्फतच विभागास द्यावी. गुरुकुंज योजना उत्तम रीतीने चालवण्यासाठी आपण सर्वांनी मिळून सहकार्य करावे. लाभधारकांच्या अडचणी तसेच तक्रारींचे निवारणासाठी दास टेकडी येथे शाखा कार्यालय स्थापन करण्यात येत असून सद्यस्थितीत तेथे तक्रार अर्ज स्वीकारण्यात येत आहे.